नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिव्यास किचन मध्ये। थंडीच्या दिवसात खास लागणारा गोड आणि खमंग गाजरचा हलवा जो आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत। चला मग सुरू करूया। हे गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून त्याला किसून घेतला आहे। आता मी याची पुढची स्टेप दाखवते तुम्हाला। इथे मी कढई घेतली आहे, कढई गरम झाली आहे। आता मी याच्यामध्ये 4 चमचे हे घी टाकणार आहे। बरोबर मी 4 चमचे टाकले। आता घी गरम झालं ना की मी त्याच्यामध्ये पहिलं ड्रायफ्रूट टाकून घेते। इथे आता घी गरम झालं आहे। इथे 10 ते 12 मी काजू घेतले आहेत, 10 ते 12 बदाम घेतले आहेत। याला मी बारीक करून घेतलं आहे। ते आता मी या घी मध्ये फ्राय करते। हलका फ्राय करून घ्यायचा, आपण जास्त नाही करायचं आहे। हे गाजरचा हलवा बनवायचा आहे ना आपल्याला। इथे ड्रायफ्रूट पण आपले चांगले फ्राय झाले आहेत। आता मी हा गाजर घालून देते याच्यामध्ये। आता मी गाजर या तुपामध्ये चांगलं फ्राय करून घेते। आपण याला हलका फ्राय करायचं आणि दूध घालून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपण फ्राय केलं ना पुरा की इथे मी 1 वाटी दूध घेतलं आहे, ते याच्यामध्ये घालून घेते। 1 किलो गाजराला बरोबर मी 1 वाटी दूध घातलं आहे। आता बघा गाजरचा कलर आहे ना थोडा चेंज होणार। हे बघा कलर थोडा चेंज झाला आहे ना। आणि गाजर कसे ह्या दिवसातच हिवाळ्यातच येतात ना, हे थंडीमध्येच ह्या गाजर येतात। सगळेजण कसं गाजरचा हलवा ह्या दिवसातच हा गाजर छान येतो ना, मग ह्या दिवसामध्येच हा गाजर भेटतो, बाकी दिवसामध्ये नाही भेटत। मग असं सगळेजण गाजरचा हलवा वगैरे बनवतात, खीर बनवतात हलव्याची। मी पण दाखवणार आहे खीर बनवून। आता मी याच्यामध्ये दूध घातलं आहे ना, याला आता मी 10 मिनिटं चांगलं वाफवून घेणार। आता याला पाणी भरपूर सुटेल। मग आपण याला हलकं म्हणजे क्रॉस झाकण ठेवायचं, जास्त पण नाही असं घट्ट बंद करून ठेवायचं। गॅसची फ्लेम आहे ना आपण एकदम मीडियम करून याला 10 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं। तर हे बघा इथे आपलं 10 मिनिटं झाली आहेत। आता आपण पाणी बघूया याच्यामधलं। दूध घातलं होतं ना, ते पूर्ण दूध आणि पाणी मिक्स एकदम बघा एकदम पूर्ण आटाला आहे। हे बघा पूर्ण पाणी आटलं आहे। आता मी इथे साखर घालते। इथे आता आपण 1 किलो गाजर घेतला आहे ना, तर पाव किलो साखर बरोबर होते इथे। हे बघा 250 ग्राम साखर आहे, ती मी याच्यामध्ये घालते। तुम्हाला साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। हे मी वेलची पावडर घेतली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। आता मी मिक्स करते हे सगळं। आता आपण साखर घातली ना, आता याचा कलर चेंज होणार बघा। हे बघा याचा कलर आता चेंज होत आला। तर आपण इथे आता साखर घातली ना, तर बघा परत पाणी सुटलं। आता हे पाणी आपण पूर्णपणे सुकवून घेऊया आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते। हे बघा साखरेचं पाणी पण पूर्ण सुकलं आहे। साखर वगैरे कशी एकदम प्रमाणात गोड बीड बरोबर झाला आहे। की गाजर मध्ये गोडवा असतो ना, तर याच्यामध्ये साखर 1 किलोला पाव किलो एकदम परफेक्ट आहे। आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे। आता मी गॅस बंद करून याच्यामध्ये मावा घालून घेते। गॅस बंद करूनच मावा घालायचा आपण। इथे मी गॅस बंद करून घेतला आहे ना, आता मी मावा घालते याच्यामध्ये। मावा आपण गॅस बंद करून घालायचा, कारण की तो आपल्याला खाताना आहे ना आपले दाणे हे त्याच्या आपल्या तोंडामध्ये आले पाहिजे। मी 1 किलो गाजरसाठी 150 ग्राम मावा घेतला आहे। तो आता मी याच्यामध्ये घालून मिक्स करून दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे आपला थंडी स्पेशल गाजरचा हलवा तयार झाला आहे। याच्यामध्ये जास्त साहित्य लागत नाही। 5 ते 10 मिनिटात आपला गाजरचा हलवा बनवून रेडी होतो। तर ही होती गोड खमंग आणि एकदम खास गाजर हलव्याची रेसिपी। व्हिडिओ जर आवडला असेल तर दिव्यास किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा की हलव्याची रेसिपी कशी वाटली ती। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये।